नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहिजे आपल्याला अदर इनडिटर्मिनेट फॉर्म. बघा आपण फर्स्ट पाहिलेले 0.0 इनडिटर्मिनेट फॉर्म, त्याच्यानंतर पाहिले आहे की इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, नंतर 0 इंटू इन्फिनिटी आणि काल पाहिलं आपण की इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. आता जे आहे नेक्स्ट इनडिटर्मिनेट फॉर्म तो काय आहे 0 रेस टू 0 किंवा 1 रेस टू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी रेस टू 0. हे असं जर इनडिटर्मिनेट फॉर्म असेल तर आपण त्याचं लिमिट कसं सॉल्व्ह करणार त्या फंक्शनचं हे आज पाहूया आपण. बघा फर्स्ट की तुमच्याकडे एक फंक्शन आहे लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x रेस टू g ऑफ x. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याकडे 0 रेस टू 0 1 रेस टू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी रेस टू 0 ह्या फॉर्म मध्ये आपलं इनडिटर्मिनेट फॉर्म येऊन जाईल. तर आपल्याकडे फंक्शन काय आहे f ऑफ x रेस टू g ऑफ x आहे. मग बघा हे फंक्शन याचं लिमिट काढायचं आपल्याला लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x रेस टू g ऑफ x वेन बघा फर्स्ट आपल्याकडे तीन कंडिशन आहेत की लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x 0 असू शकतो आणि g ऑफ x पण लिमिट 0 असू शकतो. म्हणजे कोणता फॉर्म झाला आपला फर्स्ट 0 रेस टू 0. सेकंड आपल्याकडे काय लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x इक्वल टू 1 असू शकतो आणि लिमिट x टेंड्स टू a g ऑफ x इक्वल टू इन्फिनिटी असू शकतो म्हणजे सेकंड फॉर्म. and नंतर नेक्स्ट लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x इक्वल टू इन्फिनिटी and limit x tends to g of x equal to 0 म्हणजे काय इन्फिनिटी रेस टू 0. ह्या तीन फॉर्म मध्ये जर तुमचा इनडिटर्मिनेट फॉर्म असेल तर तुम्ही त्याचं लिमिट कसं काढणार. बघा तुम्ही काय करणार की जो फंक्शन आहे त्या फंक्शनला y पुट करायचं म्हणजे कन्सिडर करायचं. तर मी काय करतो की लेट y इक्वल टू जो हा फंक्शन आहे f of x रेस टू g of x मी एवढा कन्सिडर केलाय. बघा मी हे y इक्वल टू कन्सिडर करून घेतला एवढा पार्ट. ठीक आहे, मग कन्सिडर केला. आता हे तर सॉल्व्ह होणार नाही. हे सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड दोन्ही साइडनी काय करा लिमिट पुट करा. मग मी तर लिमिट पुट करतो बघा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साइडनी लॉग काय करा आपण टेक करा. मग मी लॉग जर घेतलं दोन्ही साइडनी तर काय येईल इथं लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ या साइडला पण लॉग ऑफ f ऑफ x रेस टू g ऑफ x. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे लॉगची काय बघा लॉग ऑफ m रेस टू n असेल तर हा n जो पॉवर आहे तो समोर येतो n इनटू लॉग ऑफ m. मग ह्या डेफिनेशनचा यूज करूया आपण. इथं काय पॉवर मध्ये कोण आहे g ऑफ x आहे ते काय समोर येईल g ऑफ x इक्वल टू लॉग ऑफ f ऑफ x. मग तुमच्याकडे बघा लॉग ऑफ y इक्वल टू काय आलेला आहे g ऑफ x इनटू लॉग ऑफ f ऑफ x. हे जे फॉर्म आहे तुमचा हा 0 इंटू इन्फिनिटी असू शकतो किंवा इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म असू शकतो. मग हे दोन जे फॉर्म आहे त्याच्या व्यतिरिक्त असणार नाही. इथून तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की ज्यावेळेस तुम्ही टेकिंग लॉग करता दोन्ही साइडला किंवा y इक्वल टू हे व्हॅल्यू पुट करता त्यावेळेस तुमचं डायरेक्टली काय येईल की 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म. आणि आपल्याला माहिती आहे नंतर की 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म आपण कसं सॉल्व्ह करतो. एक तर त्याला इन्फिनिटी आपण इन्फिनिटी करू शकतो किंवा 0 अपॉन 0 फॉर्म. जो आपण थर्ड फॉर्म पाहिला आहे की 0 इंटू इन्फिनिटी कसं सॉल्व्ह करायचं आहे तुम्ही ते लेक्चर बघून घ्या तुम्हाला समजून जाईल की हे 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म कसं सॉल्व्ह करतो. चला ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण हे 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म आहे तर आपण एक 0 अपॉन 0 फॉर्म करणे या तो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करणे. ठीक आहे, केल्यानंतर काय करा की तुमच्याकडे काहीतरी लिमिट येईल 0 अपॉन 0 फॉर्म करून किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करून हे जे आन्सर येईल बघा तुमचा एखादा आन्सर येईल मानूया की L आला तुमचा आन्सर. मग जो आन्सर आलेला आहे तो कुणाचा आलेला आहे बघा लॉग ऑफ y चा कारण आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे लॉग ऑफ y. मग आपल्याला हा काढून टाकायचा आहे लॉग. तर काय करा दोन्ही साइडने बघा तुमच्याकडे असं असेल की लॉग ऑफ y इक्वल टू काहीतरी 5 आला. ठीक आहे, तर आपल्याकडे y ची व्हॅल्यू काय आहे की हे लिमिट पूर्णपणे आपण पुट केलेलं आहे. तर मग काय करा तुम्ही टेकिंग ऑन बोथ साइड e रेस टू पॉवर जर केलं तर हा लॉग आणि निघून जातो. तर y इक्वल टू काय असतो e रेस टू 5 राहून जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही साइडची पॉवर e करायची आहे. मग e जर केलं मी तर काय हा निघून जाईल राहिलो y. तसंच मी काय जो आन्सर आला तुमचा l फक्त काय करणार की e ची पॉवर l जो भी आन्सर येईल त्याला e च्या पॉवर मध्ये आन्सर घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया की एक एक्झाम्पल पाहूया तुम्हाला समजून जाईल. फर्स्ट बघा हा एक्झाम्पल फर्स्ट दिसतो सगळ्यांना. आता एक्झाम्पल फर्स्ट मध्ये काय आहे सोल्युशन बघा गिवन काय तुमच्याकडे गिवन. आता f of x आणि g of x मी इथं बनवून घेतो. f of x इक्वल टू काय sin x and g of x इक्वल टू किती tan x. ओके, तर लिमिट
x टेन्स टू पाय बाय 2 sin x रेज टू tan x. आता बघा ह्या तीन फॉर्म मध्ये कोणता फॉर्म दिसतो तुम्हाला ते पाहूया आपण की 0 रेज टू 0 आहे की 1 रेज टू इन्फिनिटी आहे की इन्फिनिटी रेज टू 0 आहे. फर्स्ट आपण sin ची x ची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट करूया. काय नाही sin पाय बाय 2 किती असतो 1. म्हणजे आपले पॉसिबिलिटीज काय झाले या तीन पैकी तिन्हीसाठी सेमच मेथड आहे. असं काही नाही की इन्फिनिटी रेज टू 0 साठी वेगळी आहे x साठी वेगळी, सगळ्यासाठी सेमच आहे. तर आपल्याकडे कोणता फॉर्म आला ई जर बघायचं हा 1 आला आणि हा tan इन्फिनिटी tan पाय बाय 2 किती असतो इन्फिनिटी. मग तुमच्याकडे कोणता फॉर्म आला 1 रेज टू इन्फिनिटी ई जर 1 रेज टू इन्फिनिटी फॉर्म. ओके 1 रेज टू इन्फिनिटी फॉर्म आला तर आपण काय म्हणतो आता याच्यानंतर की बघा लेट y इक्वल टू काय लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी सॉरी x रेज टू आपल्याकडे जो असेल तो पाय बाय 2 आहे. आता आपण y इक्वल टू पुट केला म्हणजे कोण पुट करणार आहे आपण इथं लिमिट. ठीक आहे म्हणजे f ऑफ x इंटू g ऑफ x तेच काय आलं आपल्याकडे g ऑफ x इंटू log ऑफ f ऑफ x आलेला आहे. मग मी काय करतो इथं टेक y इक्वल टू लिमिट sin x रेज टू tan x हे पुट केलं f ऑफ x इंटू दिस. आता काय करायचं आपल्याला हे जे आहे तुमचा हे इथून डायरेक्टली तर एका ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या 1 रेज टू इन्फिनिटी फॉर्म. मग हे आल्यानंतर आपण काय करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर इथून काय तुमच्याकडे लॉग आणि जो घेणार आहे आपण त्याचा बेस किती घ्यायचा आहे ई. आता जिथे जिथे मी लॉग आहे तुमचा बेस किती असेल ई. तिथे लॉग आहे आपण कुठे लॉग आहे इथं बघ बेस. मग तुम्ही जो लॉग घेणार आहे तो बेस काय घ्यायचा आहे ऍक्च्युअल बेस ई. आता इथं बघा ई इंटू वाय इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय 2. आता मी इथं डायरेक्टली लॉग अप्लाय केल्यानंतर काय लॉग ऑफ sin x रेज टू tan x. ओके आता याला सॉल्व करतो मी लॉग ऑफ ई वाय इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय 2. आता हा tan x समोर येईल tan x log ऑफ sin x. आता हा जो फॉर्म आहे तुमचा हा डायरेक्टली कोणता फॉर्म येईल जाईल log इंटू 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म. इथं काही चेक करायचं नाही हे तुमचं 0 इंटू इन्फिनिटी फॉर्मच येणार आहे. म्हणून ते डायरेक्टली तुम्ही काय सांगायचं की हा जो फॉर्म आहे तो काय तुमचा आता 0 इंटू इन्फिनिटी कधी ज्यावेळेस तुम्ही टेकिंग ऑन लॉग बोथ साइड. ठीक आहे आता आपल्याला माहित आहे की 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म कसं सॉल्व करतो आपण. बघा तुम्हाला आपण थर्ड याच्यामध्ये पाहिले आहे की बघा मी इथं सांगून देतो की तुमच्याकडे जर 0 इंटू इन्फिनिटी इंडिटरमिनेट फॉर्म असेल तर तुम्ही काय करणार आहे की लिमिट x टेन्स टू काही पण असो f ऑफ x अपॉन 1 अपॉन g ऑफ x. जर f ऑफ x 0 असेल आणि g ऑफ x इन्फिनिटी असेल तर हा 1 अपॉन इन्फिनिटी परत 0 अपॉन 0 फॉर्म झाला. दिस इज 0 अपॉन 0 फॉर्म. नंतर काय करा g ऑफ x असंच ठेवा आणि 1 अपॉन f ऑफ x ला काय खाली आणा म्हणजे परत हा तुमचा काय होऊन जाईल इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म. आणि आपल्याला माहिती आहे 0 अपॉन 0 फॉर्म किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म आला तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता बाय एल हॉस्पिटल रूलने डेरिव्हेटिव्ह घेऊन परत आपण लिमिट काढू शकतो. आता ठीक आहे बघा 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म आहे. आता tan पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती इन्फिनिटी आणि sin पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 1 log 1 किती असतो 0. मग हा झाला तुमचा इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म. आता याच्यात बघा की तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा f ऑफ x आहे आणि हा g ऑफ x आहे. जर याला काय करायचं की 0 अपॉन 0 फॉर्म आणायचा आहे किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म आणायचा आहे. बघा हा तो आहे मी याला उलट करतो इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म म्हणजे एकच झाला 0 इंटू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी 0. तर आपण याला काय करायचं आहे की 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. सपोज मी हा 0 देतोय तुमचा हा इन्फिनिटी येतोय. सपोज मला 0 अपॉन 0 फॉर्म करायचा असेल तर हा वरती 0 आधीच ठेवा आणि याला 0 करायचं आहे. मग काय करू शकतो मी log ऑफ e y इक्वल टू लिमिट x टेन्स टू पाय बाय 2. आता log sin x अपॉन आता tan आहे हा tan ला काय हा f ऑफ x आहे तो 1 अपॉन f ऑफ x होऊन जाईल. माहिती नाही हे बघा ज्यावेळेस तुमच्याकडे f ऑफ x इंटू g ऑफ x असेल मल्टिप्लिकेशन मध्ये 0 इंटू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी इंटू 0. सपोज तुम्हाला 0 अपॉन 0 सपोज हा 0 देतोय हा इन्फिनिटी देतोय तर याला काय करतो आपण की
याला 0.0 फॉर्म करायचं, हा ऑलरेडी 0 आहे, तर याला g ऑफ x ला काय करावं आपण 1/g ऑफ x, तर हा 0.0 फॉर्म होते. मग हा tan x आहे, हा तुमचा g ऑफ x काम करतो, याला 1/g tan x जर केला मी, तर हा तुमचा काय होतो 0/0 फॉर्म. मग काहीला वाटलं की हा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता की हा tan x ॲज इट इज ठेवा इन्फिनिटी, आणि याला काय करा तुम्ही इन्फिनिटी, मग हा खाली येऊन जाईल. दोन्हीपैकी कोणताही करा, आन्सर तुमचा काय येईल सेमच येऊन जाईल. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता log e y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू π/2. आता हा 1/tan x काय बरं की हा वरती जाईल, म्हणजे बघा याच्या खाली काही नाही, म्हणजे काय याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो, तर इथं असंच ठेवायचं, काही गरज नाही. 1/tan x किती असतो तर cot x, म्हणजे log of sin x अपॉन 1/tan x किती cot x. आता बघा हा जो आहे तुमचा हा 0/0 फॉर्म झाला, 0/0 फॉर्म. आता 0/0 फॉर्म झाला, बघा जर चेक करायचं असेल झाला की नाही, तर sin π/2 0 log π/2 1, आणि log 1 किती असतो 0, तर cot π/2 किती असतो 1, सॉरी cot π/2 0. म्हणून इथं काय आहे तुमच्याकडं की हे जे आहे 0.0 फॉर्म झाला, आणि 0.0 फॉर्म झाल्यामुळे युजिंग काय करतो आपण, युजिंग एल हॉस्पिटल रूल. ठीक आहे, एल हॉस्पिटल रूल यूज करा. आता मी इथं काय करतो, याला रद्द करतो. इकडचं तुम्हाला समजलं असेल काय नेमकं, तुम्ही लिहून घ्या इथं एवढा पार्ट. ठीक आहे, 1 मिनिट मी पॉज करतो. चला ठीक आहे, तुम्ही पॉज करून हे लिहून घ्या. आता इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे, काय करायचं आपल्याला आता, या हॉस्पिटल रूल यूज करायचं आहे. तर log ऑफ e y इक्वल टू सांगा किती ना, log sin x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, लिमिट x टेंड्स टू π/2, log चा किती x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1/sin x, आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह किती cos x अपॉन, परत सिमिलरली cot x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -cos x स्क्वेअर x. बघा आता cos x अपॉन sin x किती असेल बरं, log e y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू π/2, हे cos x अपॉन sin x cot x, किंवा इथून काय करा डायरेक्टली, जर कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करून घ्या. बघा 1/cos x स्क्वेअर x म्हणजे काय 1/sin स्क्वेअर x, बघा 1/cos x अपॉन sin x. यालाच कसं लिहू शकतो आपण, cosec x ला cosec कोणाच्या अपोजिट आहे साइनच्या, मग याला गेले तुम्ही -1/sin स्क्वेअर x. याला सिमिलरली लिमिट x टेंड्स टू π/2. आता हा जो आहे a/b c/d, म्हणजे हा सगळ्यात वरती जाईल, cos x ला मल्टिप्लाय, आणि हा 1 इथं मायनस साईडला, म्हणजे काय इथं cos x इंटू -14 sin स्क्वेअर x अपॉन sin x इंटू 1. तर sin x आणि एक कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं log ऑफ e y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू π/2 cos x इंटू sin x. आता व्हॅल्यू पुट करूया. इथं काय 0.0 फॉर्म नाहीये, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म नाहीये, हे इन जनरल फॉर्म आहे. तर इथं आपल्याकडे इंडिटरमिनेट फॉर्म येत नाही, म्हणून आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकतो π/2 ची. तर पुट करा आता log e y इक्वल टू -cos π/2 इंटू sin π/2 इक्वल टू किती 0. sin π/2 किती असतो 1, आणि cos π/2 0. 0 इंटू 1 किती 0. तर आपल्याकडे किती आन्सर आला आहे log e y इक्वल टू 0. पण आपण जो आहे लास्टला जो आन्सर येणार आहे चेकिंग ऑन, परत काय e ची पॉवर घ्यायचंय. मी ज्यावेळेस e ची पॉवर घेईल त्यावेळेस तुमचा लॉग निघून जाईल, आणि इकडे e⁻0 होऊन जाईल. मग काय इथं y इक्वल टू किती e⁻0. बघा हे log e y इक्वल टू 0 आलेला आहे. तर काय केलं मी इथं की दोन्ही साइडनी e ची पॉवर घेतो, e ची पॉवर 30 म्हणजे e आणि log निघून जाईल, राहिलं काय y, आणि e⁻0. मग e⁻0 किती असेल 1, तर y इक्वल टू 1, आणि y म्हणजे कोण तुमचा हा लिमिट, तुम्ही लास्टला काय लिहायचं हे इक्वल टू 1. मग तुमचा आन्सर किती आला इथं 1. समजलं काय काय केलं. बघा मी शॉर्ट मध्ये सांगतो की याच्यामध्ये काय करायचं आहे की तुमच्याकडे इंडिटरमिनेट फॉर्म 3 जे आहे लास्टचं
एक तर काय असेल की 0 रेस टू 0, 1 रेस टू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी रेस टू 0 हा जर फॉर्म तुमच्याकडे दिला तर तुम्ही डायरेक्टली काय करणार की टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे जो तुमचा असेल ह्या फॉर्म मध्ये त्याला टेक लॉग दोन्ही साइडने काय करायचं लॉग अप्लाय करायचं. तर लॉग अप्लाय केल्यानंतर काय येईल तुमच्याकडं, लॉग अप्लाय करून जो आन्सर येईल तुमच्याकडं म्हणजे जी पॉवर आहे ती समोर आली तर तुमचा जो आन्सर येईल तो 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म येईल. आणि 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म जर आला तर तुम्हाला माहिती आहे की 0 इंटू इन्फिनिटी कसं करू शकतो आपण की एक 0.0 फॉर्म करू शकतो किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. म्हणजे तुमच्याकडे 0 इंटू इन्फिनिटी आलं तर त्याला एक 0.0 कसं करू शकतो की हा 0 ऍज इट इज ठेवायचा. यालाच काय करायचं की 1 अपॉन g ऑफ x म्हणजे 1 अपॉन इन्फिनिटी परत 0.0. सपोज तुम्हाला इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करायचा असेल तर तुम्ही काय करता इन्फिनिटी ऍज इट इज ठेवा आणि हा 0 1 अपॉन 0 करा. आणि हे केल्यानंतर हे सॉल्व करा तुम्ही तुमचं 0.0 फॉर्म. मग एल हॉस्पिटल रूलने परत 0.0 फॉर्म आला किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म आला परत अगेन काय करणार तुम्ही त्याला की 0.0 फॉर्म करणार. म्हणजे आपल्याकडे मॅक्सिमम काय आहे की कोणताही फॉर्म असो 0 इंटू इन्फिनिटी असो इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी असो किंवा 1 रेस टू 0 असो 1 रेस टू इन्फिनिटी असो किंवा 0 रेस टू 0 असो किंवा इन्फिनिटी रेस टू 0 असो तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय 0.0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी मध्ये आपल्याला इझी जातं की एल हॉस्पिटल रूल यूज करायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आणि बघा हे जे आन्सर आलेले लास्ट पर्यंत आपण अप्लाय करून फक्त विसरायचं नाही लास्टला की ई ची पॉवर जे आन्सर येईल त्याला फक्त काय करायचंय की ई ची पॉवरने आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, तुमचा आन्सर सपोज 5 आला हे लिमिट अप्लाय करून लॉग अप्लाय करून तर तुम्ही लास्टला आन्सर कसं लिहिणार ई रेस टू 5. सपोज तुमचा sin x आला लास्टला आन्सर तर तुम्ही काय करणार ई रेस टू sin x. ठीक आहे, बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. इव्हॅल्युएट लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी पाय बाय 2 मायनस tan इनवर्स x रेस टू 1 अपॉन x. बघा हे जे एक्झाम्पल आहे आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा की फर्स्ट पाहूया आपण की हे जे एक्झाम्पल आहे कोणत्या फॉर्म मध्ये आहे. बघा tan पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x. आता tan इनवर्स ऑफ x म्हणजे tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी काय येईल बरं की tan इनवर्स म्हणजे tan x tan इन्फिनिटी किती येतो इन्फिनिटी आणि त्याच्या अपोजिट जो आहे तो काय येईल आपल्याकडं की 0 येऊन जाईल इनवर्स. बघा इथं की tan x म्हणजे tan इन्फिनिटी किती येतो तुमच्याकडं 0 इन्फिनिटी येतो आणि tan 0 काय येऊन जाईल तुमच्याकडं इन्फिनिटी येतो तर त्याच्या अपोजिट काय येईल 0. आणि आपल्याला माहिती आहे 1 अपॉन इन्फिनिटी किती असतो 0 म्हणजे हा जो फॉर्म आहे तुमचा तो काय आहे 0 रेस टू 0 फॉर्म. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आपल्याला. सोल्युशन फर्स्ट आपल्याकडे गिवन काय गिवन मी f ऑफ x इक्वल टू काय म्हणा पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x. दिस इज द f ऑफ x and g ऑफ x काय असेल दिस इज g ऑफ x 1 अपॉन x. दिस इज g ऑफ x. आता आपल्याला दोन माहित झाले की f ऑफ x आणि g ऑफ x आणि अजून परत काय माहित आहे की हा जो फॉर्म आहे तो 0 रेस टू 0 फॉर्म आहे. मग मी इथे लिहून टाकेल की काय लेट y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. आता मी y मानतो काय ना पाय बाय 2 मायनस tan इनवर्स x रेस टू 1 अपॉन x. हे काय तुमच्याकडं 0 रेस टू 0 फॉर्म.
ओके 0 फॉर्म. आता 0 फॉर्म असेल किंवा 1 इन्फिनिटी फॉर्म असेल किंवा इन्फिनिटी 0 फॉर्म असेल तर आपण काय करतो याला की आपला एक लॉग, तर याचा मी काय करतो टेकिंग ऑन लॉग बोलतोय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. करायचं काय इथं लॉग ऑफ बेस किती आता y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी लॉग ऑफ किती पाय बाय 2 मायनस tan इनवर्स x रेज टू 1 अपॉन x. दिस इज अ 0 फॉर्म. आता काय करूया आपल्याकडे की आपल्याकडे यूज करायचं कोणती प्रॉपर्टी की पॉवर जो आहे लॉग मध्ये समोर येतो. मग लॉग ऑफ ey इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी हा समोर येईल 1 अपॉन x इनटू लॉग ऑफ पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x. आणि हा जर लॉग समोर आला, हा पॉवर जर समोर आली तर हा तुमच्याकडे कोणता फॉर्म होतो 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म. काय होतो 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म. मग हा 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म झाला तर आपल्याला परत काय माहिती बरं की याला कसं सॉल्व्ह करू शकतो आपण 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म किंवा इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म. कसं याला एक तर 0 अपॉन 0 फॉर्म करा किंवा याला एक तर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करा. तर चला याला मी 0 अपॉन 0 फॉर्म किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करतो. कोणताही करूया आपल्याला ते सोपं जाईल. आता हा जो आहे तुमचा हा इन्फिनिटी होतो आणि हा 0 होतो बघा 1 अपॉन इन्फिनिटी 0 आणि हा तुमचा इन्फिनिटी होतो. मग इन्फिनिटी आपण हा जर खाली घेतला तर थोडा अडचण येऊ शकते, म्हणजे काही आन्सर तर सेमच येईल पण मी काय करतो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करतो. मग हा ऍडजस्ट ठेवतो आणि हा त्याला खाली आणतो. म्हणजे काय येतं लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी लॉग ऑफ पाय बाय 2 मायनस tan इनवर्स x. ओके हा इन्फिनिटी ऍडजस्ट ठेवला आणि 1 अपॉन f ऑफ x म्हणजे 1 अपॉन हा तुमचा काय f ऑफ x आहे, हा काय 1 अपॉन f ऑफ x म्हणजे f ऑफ x कोण आहे x. बघा समजलं का. सपोज तुमच्याकडे परत सांगतो मी की 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म असेल आणि तुमचा फंक्शन f ऑफ x इंटू g ऑफ x असेल म्हणजे f ऑफ x तुमचा 0 देतो आणि g ऑफ x तुमचा इन्फिनिटी देतो आणि मला इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म करायचा असेल तर काय करतो मी g ऑफ x ॲज इट इज ठेवतो अपॉन 1 अपॉन f ऑफ x. हा g ऑफ x तुमचा इन्फिनिटी आहे आणि हा 1 अपॉन f ऑफ x काय तुमचा 1 अपॉन f ऑफ x म्हणजे 1 अपॉन 0 म्हणजे किती परत इन्फिनिटी. तर तुमचा हा काय झाला इन्फिनिटी. मग याच्या पुढे जर मी सॉल्व केलं लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी हा लॉग ऑफ मी आता शॉर्ट करतो 1 अपॉन x. तर लॉग ऑफ किती पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x अपॉन बघा आता हे 1 अपॉन x आहे. मग हा जो आहे या 1 च्या खाली काही नाही म्हणजे हा तुमचा इथं x होऊन जाईल इथं तर हा झाला तुमचा x. ठीक आहे. आता हे जे आहे त्याला सॉल्व करायचं आपल्याला की हा झाला तुमचा काय आता इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म. मग इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म असेल तर युजिंग एल हॉस्पिटल रूल. चला एल हॉस्पिटल रूल यूज करूया आता. तर इथं काय ना लॉग ऑफ ey इक्वल टू सांगा एल हॉस्पिटल रूल काय की या tan पाय बाय 2 चा लॉग मध्ये कोण आहे पूर्ण अँगल आहे पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x. तर काय नाही लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 अपॉन x म्हणजे जो अँगल असेल तो 1 अपॉन अँगल कोण आहे पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x. मग चला तर डेरिव्हेटिव्ह घेऊया काय 1 लिमिट x टेंड्स टू पाय बाय 2 तर किती 1 अपॉन पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x इनटू परत आता कोण बघा अँगलचा डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे मायनसला मायनस आणि tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो बघा मायनस 1 अपॉन tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x स्क्वेअर. बघा तुम्ही हा फॉर्म्युला बघून घ्या tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मायनसला घेतलं मी की पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनसला मायनस आणि tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x स्क्वेअर अपॉन परत सिमिलरली x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 परत काय झाला हा लॉग ऑफ e y इक्वल टू आता हे जे 1 आहे म्हणजे याचा काही व्हॅल्यू नाही सध्या. आता बघा पाय बाय 2 मायनस tan इनवर्स ऑफ x हा काय देतो तुमच्याकडे पाय बाय 2 ला इन्फिनिटी देतो आणि इथं जो आहे
परत काय इथं की हा जो आहे 1 बाय पाय बाय 2 इन्फिनिटी देतोय इन्फिनिटी इंटू 1 प्लस पाय बाय 2 सॉरी इथं आपल्याकडे काय म्हणतो इथं इन्फिनिटी आहे सॉरी पाय बाय 2 आता हा इन्फिनिटी जर पुट केला मी तर हा 1 अपॉन काय येतो हा 0 देतोय हा 1 अपॉन 0 इन्फिनिटी आणि परत हा 1 अपॉन इन्फिनिटी 0 मग हा तुमचा जो आहे हा काय झाला तुमच्याकडं 0 इंटू इन्फिनिटी फॉर्म झाला परत समजतंय ना की हा पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ x हा तुमचा काय येतो 0 आणि 1 अपॉन 0 किती इन्फिनिटी हा इन्फिनिटी म्हणजे काय येतं परत इन्फिनिटी इंटू पण 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे इथे इन्फिनिटी पुट करा हा काय 1 अपॉन इन्फिनिटी 0 पण हा 1 अपॉन 0 फॉर्म झाला तर याला परत काय सॉल्व्ह करू शकतो आपण की 0 अपॉन 0 फॉर्म मध्ये आणा किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म तर मी याला काय करतो इन्फिनिटी अपॉन 0 अपॉन 0 फॉर्म करतोय आता मी मायनस 1 अपॉन 1 प्लस x जो आहे x स्क्वेअर ॲज इट इज ठेवतो अपॉन 1 अपॉन 1 पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स x काय केलं आपल्याला की हा जो तुझा इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म होता त्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणला बघा की g ऑफ x अपॉन 1 अपॉन f ऑफ x म्हणजे इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी किंवा 0 अपॉन 0 फॉर्म तर तुमच्याकडे 0 ठेवायचं आहे तर हा व्हॅल्यू तो 0 देतोय मग मी 0 ॲज इट इज ठेवलाय आणि जो इन्फिनिटी देत होता त्याला 0 करायचं आहे तर 1 अपॉन दिस हे काय टोटल हे f ऑफ x आहे तुमचा म्हणजे 1 अपॉन दिस तर इथून काय हा तुमचा 0 अपॉन 0 फॉर्म मग 0 अपॉन 0 फॉर्म याला सॉल्व करूया e इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी minus 1 upon 1 plus x square upon हा 1 pi by 2 minus tan inverse x पुढे जाईल इथं जाईल pi by 2 minus tan inverse x हा तुमचा काय 0 upon 0 फॉर्म again L'Hospital rule use again using L'Hospital सर काय L'Hospital यूज केलं तर log of e y equal to limit x tends to infinity किती मायनस 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येतो बघा की 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो मायनस 1 अपॉन x स्क्वेअर ठीक आहे तुम्हाला इथं सांगतो मी की 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो की हा याला वरती आणा x रेज टू -1 आणि x रेज टू -1 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो परत हा -1 समोर येईल x रेज टू -2 -1 आणि हा समोर खाली -1 अपॉन x स्क्वेअर ओके तसं सिमिलरली तुम्हाला विचारलं की 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती तर तुम्ही काय करणार 1 प्लस x स्क्वेअर याची पॉवर -1 वरती नेणार आणि बघायचा डेरिव्हेटिव्ह परत काय येतो बघा दिसत असेल मी असं कन्सिडर करतो इथं की हे काय तुमच्याकडे 1 अपॉन 1 प्लस x ला काय केलं याची पॉवर वरती दिली आता जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर डेरिव्हेटिव्ह -1 पॉवर समोर येते 1 प्लस x स्क्वेअर आणि इतकी पॉवर कमी म्हणजे काय -1 तो x रेज टू n चा फॉर्म्युला यूज केलाय x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह किती असतो n समोर येते आणि 1 नी पॉवर कमी मग 1 नी पॉवर कमी म्हणजे -1 याचा अर्थ किती झाला -2 आता हे डेरिव्हेटिव्ह घेतलाय मी आता हे -1 ॲज इट इज आणि ही जी पॉवर आहे ती खाली येऊन जाईल हा मायनस येतात 1 प्लस x सॉरी परत 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे किती येईल तो 2x अपॉन x चा स्क्वेअर ठीक आहे हे तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला कसं की मायनस ची पॉवर समोर खाली आली आणि हे 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x तर मी तर डायरेक्टली बघा -2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर परत आपल्याकडे पाय बाय 2 मायनस tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल आणि हा इकडेच आपला मायनस बघा हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल हा ऑलरेडी मायनस आहे आपल्याकडे आणि ह्या मायनसचा प्लस काय प्लस परत सिमिलर पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आणि tan इनवर्स माहिती आपल्याला किती 1 अपॉन 1 प्लस x चा स्क्वेअर आता हे सॉल्व करूया आपण log of ey इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी आता बघा a अपॉन b c अपॉन d म्हणजे हा सगळा वरती जाईल तर 2x into 1 plus x square upon 1 plus x square त्याचा स्क्वेअर हा x स्क्वेअर आणि हा एक निघून गेला तर राहिला किती तुमच्याकडे हा मायनस इथं आला लिमिट
x टेन्स टू इन्फिनिटी मायनस किती आला तुमच्याकडे 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. आता बघा 2x आणि 1 प्लस x स्क्वेअर सेम आहे. परत तुमच्याकडे इन्फिनिटी, हा इन्फिनिटी पुट करा, हा इन्फिनिटी खाली इन्फिनिटी पुट करा, परत हा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म आला. मग काय करतो अगेन आपण गेलो हॉस्पिटल रूम. सांगा लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. मग 2 टू गेट कॅन्सल. टू गेट कॅन्सल तर राहिलं किती लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी मायनस 1 अपॉन x आणि मायनस 1 अपॉन x किती असतो तुमच्याकडे 1 अपॉन इन्फिनिटी किती 0. तर तुमच्याकडे लॉग ऑफ ey इक्वल टू किती आलाय 0. आणि आपल्याला माहिती आहे की लास्टला आपण जे आन्सर आहे टेकिंग दोन्ही साइड जर e जर घेतला पॉवर तर काय होतं तुमचा e रेस टू 0. म्हणजे तुमच्याकडे y इक्वल टू किती आलाय तर e रेस टू 0 किती 1. मग y इक्वल टू 1 तर याचं लिमिट किती आला तुमच्याकडे 1. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. बघा परत सांगतो ज्याला समजलं नसेल त्यांनी बघा एकदा की काय काय केलं आपण की तुमच्याकडे 3 फॉर्म मध्ये आलेला आहे. ठीक आहे. मी तर ब्रॅकेट मध्ये करतो इतर. ठीक आहे. एक कप्पा बनवतो छोटासा. काय काय करायचं असतो जेव्हा ऑफलाईन असेल ना त्यावेळेस मी असे छोटे छोटे कप्पे करून शिकवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता ह्या ऑनलाईन मध्ये काही सांगता येत नाही. ठीक आहे. ज्यावेळेस आपला ऑफलाईन असेल त्याच्यानंतर तुम्हाला मी असे जे शॉर्ट ट्रिक असेल ते मी तुम्ही सांगून देईन. आता बघा की तुम्हाला काय करायचं की तुमच्याकडे 1 रेस टू इन्फिनिटी सपोज 0 रेस टू 0 किंवा इन्फिनिटी रेस टू 0 असा जर फॉर्म आला तर तुम्ही काय करा टेक y इक्वल टू काय करा f ऑफ x रेस टू g ऑफ x हे पुट करा किंवा लिमिट सहित. आणि नंतर टेकिंग काय करणार टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड म्हणजे लॉग ऑफ y इक्वल टू लिमिट x टेन्स टू जे असेल ते g ऑफ x इंटू लॉग ऑफ y तुमच्याकडे f ऑफ x. हा जो फॉर्म येईल तुमचा तो 0 इंटू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी इंटू 0 फॉर्म येईल. आणि तुम्हाला माहिती आहे 0 इंटू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी अपॉन 0 जर असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याला. कसं की 1 अपॉन 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. मग इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी करणे किंवा 0 अपॉन 0 फॉर्म करणे. आणि 0 अपॉन 0 आणि इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्म माहिती आपल्याला काय करतो आपण तिथून की हे जे आहे याला आपण एल हॉस्पिटल यूज करतो आणि तुमचा आन्सर सपोज तुमचा आन्सर काय जे येईल आन्सर लॉग ऑफ ey इक्वल टू काहीतरी आला तर त्याचा आन्सर कसं देणार तुम्ही y इक्वल टू e रेस टू l म्हणजे e च्या पॉवर मध्ये आन्सर लास्टला लिहायचं आहे. आता माझ्याकडे काय आला होता आन्सर 0 पण मी e रेस टू काय करणार 0 आणि e रेस टू 0 किती असतो 1 म्हणून माझा आन्सर किती आलं 1. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मी आता तुम्हाला एक्सरसाइज साठी होमवर्क साठी एक्सरसाइज देतो तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.